तुकाराम महाराज वर्णन करतात. बीज शुद्ध आहे, फळ सुद्धा अमृताचे फळ आहे, अमृताची वेली, याची फळे चाली बीजाची. वेल अमृताची आहे, फळ अमृताचं आहे आणि बीज सुद्धा अमृताचं निर्माण होणार आहे महाराज. म्हणजे अमृताची वेल, अमृताचं फळ, अमृताचं बीज म्हणजे काय हो? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. ज्याच्या सर्व इंद्रियाच्या ठिकाणी त्याचे सर्व इंद्रिय निष्प्रपंच आहेत, त्याचे सर्व इंद्रिय निर्मळ आहेत, पवित्र आहेत. त्याच्या इंद्रियाच्या ठिकाणी सर्व द्वारे देहेस्मिन प्रकाश उपज आहे. ज्ञानाची बैठक आहे इंद्रियाच्या ठिकाणी. म्हणजे घडतं कशामुळं? पवित्र मातृचरण पितृचरण असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आई वडिलांच्या संस्काराचा परिणाम मुलावर होत असतो. आई वडिलांच्या स्वभावाचा, जीवननिष्ठीचा, त्यांच्या सर्व भावाचा परिणाम मुलावर होत असतो. रामायणाचा प्रसंग सांगतो आपल्याला. वसिष्ठांना कुलगुरू वसिष्ठ सांगितलं पोळा. दशरथाने सांगितलं, तिघींना विचारा म्हटले काय डोळे होतात. आणि मग कौशल्य, सुमित्रा आणि काय कैकेयी, 3 देवी आहेत. सुंदरपणाचा अभिमान म्हणे त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. आता कैकेयी आहे ती म्हटले काय करा, वडील भावाला 14 वर्षाचा वनवास द्या, माझ्या मुलाला राज्यावर बसवा. महाराज इतकं दुःख झालं, ऐशी व्यथावाय नामा म्हणे त्याशी गोठीला पुरेसे देत होते. सुमित्रेच्या मंदिरामध्ये आले, गंध धूपदी पुष्पाच्या माळा, अर्पणी तांबूला उभी राहे. कैकेयीचे दुःख विसरला राव, पाहुण्या भाऊ सुमित्रेचा पूजा केली, नमस्कार केला. कैकेयीचं दुःख विसरून गेले. बहादूर रामायणामध्ये नाथपणे खूप गोड वर्णन केलेले. 3 पत्नी आहेत, नंतर 700 पत्नी आहेत. कौशल्य धर्मपत्नी आहे, कौशल्य धर्मपत्नी आहे. दशरथ महाराजांनी सुमित्रेबरोबर विवाह केला. का केला? तर सुमित्रा साधू आहे म्हणून विवाह केला. साधू आहे, साधू वृत्तीचे आहेत, त्या साधू वृत्तीचे आहेत म्हणून विवाह केला. काही सुंदर असेल ठीक आहे, पण अंतःकरणामध्ये काय भाव आहे, काय इच्छा आहे तुमची? वडिलांची सेवा अहर्निशी, रात्रंदिवस वडील भावाची सेवा करावं. घेऊन ये हाती रत्नाचे भूषण, टाकी वाळून नामा म्हणे. कौशल्याच्या मंदिरामध्ये आले, काय इच्छा आहे? इच्छा सांगायला कौशल्या मात्र देहावरच नव्हत्या. उदरात असे भक्ताचा कैवारी, तेथे कैची वरी देह भावा, सदा समाधीस्थ रामरूप झाली. कौशल्या माऊली नामा म्हणे. मी काय सांगितलं? सुमित्रेच्या अंतःकरणामध्ये जे भाव होते तेच भाव लक्ष्मणजीच्या अंतःकरणामध्ये उमटले. तर आई वडिलांच्या संस्काराचा परिणाम मुलावर होत असतो म्हणाले. तर कौशल्याच्या अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म होतं, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रकट. मग तुम्ही म्हणाल, शंका घ्या, सुमित्रेच्या अंतःकरणातला भाव जर लक्ष्मणजीच्या अंतःकरणाला उमटतो, तर कैकेयीच्या अंतःकरणातला भाव भरतजी आणि शत्रुघ्नच्या अंतःकरणावर का उमटला नाही? सहज प्रश्न करा तुम्ही. त्याचं उत्तर असं आहे की मुळात भरतजी आणि शत्रुघ्नजी कैकेयीचे मुळच नाही. विठाला माहिती 3 भाग तयार केले. प्रथम तो भाग कौशल्याशी दिला, त्याने क्रोध आला कनिष्ठेशी. येताची तो क्रोध विघ्न ओढवले, मुखी झडपीला पिंड घाली. पहिला भाग देवी कौशल्याला, दुसरा देवी सुमित्रेला, तिसरा देवी कैकेयीला. शेवटी भाग दिला म्हणून तिला काय आलं? वाईट वाटलं, संदेह निर्माण झाला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. आता आपली वारकरी परंपरा, हिंदू धर्माची परंपरा, एकट्याने कधी खायचं नसतं, वाटून खायचं. असं सांगतात 7 तीळ एक जणांनी सगळ्यांनी वाटून खाल्ला होता, 1 तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला असं सांगतात. तर ते कौशल्या होत्या, सुमित्रा होत्या. आपला अर्धा भाग कोणाला दिला? देवी कैकेयीला दिला. म्हणून मुळात भरतजी आणि शत्रुघ्नजी प्राचीन गोदावरीचा संगम आहे, त्या ठिकाणी कुटिया बांधली गेली आणि मग प्रभू रामचंद्र स्नानाला गेले. आता देवी सीतेचा नियम आहे, आईसाहेबाचा नियम आहे. प्रभू समोर आहेत तोपर्यंत आई कधी विश्रांती घेत नव्हत्या. जोपर्यंत देव समोर आहे तोपर्यंत आई कधी विश्रांती घेत नव्हत्या. प्रभू कुठे बाहेर गेले तेव्हाच आईसाहेब थोडे अंग टाकायचं. देवी सीता मातेने पाहिले की प्रभू स्नानाला गेले, थोडं अंग टाकलं. लक्ष्मणजी पहारा द्यायला होते, प्रभू स्नानाला गेले. नाथ परत गोड वर्णन करतात. तेव्हा आईसाहेबाच्या अंगावरचं वस्त्र थोडं बाजूला झालं झोपेमध्ये. प्रभू रामचंद्र स्नान करून आले. लक्ष्मणजीकडे पाहिलं, लक्ष्मणजीला विचारलं, म्हटले लक्ष्मणा, असं जगामध्ये कोण आहे म्हणे त्याचं मन पवित्र आहे? तर लक्ष्मणजीच्या मुखात ते शब्द आहेत, पिता यस्य शुचिर्भूतो, माता यस्य पतिव्रता, श्रीराम सेवा निरतः तस्य एव निश्चलम मनः म्हणते. ज्याचा पिता शुचिर्भूत आहे, ज्याची माता पवित्र आहे, जो नित्य श्री राम सेवेमध्ये तत्पर आहे, त्याच्यात मन पवित्र आहे.
आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.